नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाची लव्ह स्टोरी आवडत आहे ना? आवडत असेल तर नक्की लाईक करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. या लव्ह स्टोरीने 4 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज पूर्ण केले आहेत. तुमचं या चॅनलवरचं प्रेम असंच वाढत जाऊ द्या. कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. हे चॅनल आणखी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 78वा भाग, राज्याध्यक्षांच्या घरात नवीन एंट्री. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. काय रे, सिंगापूरमध्ये काय काय केलं? काही मजेदार गोष्टी सांगा आम्हाला. आजोबा मीत आणि मायाकडे पाहत म्हणाले. माया उत्सुकतेने सगळ्यांना तिथे काय काय केलं ते सांगू लागली. ती आता आणखी काय काय सांगेल याबद्दल मीतला धाकधूक होती. तिने अशा काही गोष्टी सांगू नये जेणेकरून आजोबा आणि बाकीचे सगळेजण त्याला चिडवायला सुरू करतील अशी तो प्रार्थना करत होता. इतक्यात मायाचा मोबाईल वाजला. तिने मोबाईलकडे पाहिलं आणि कॉल कट केला. तिने परत सिंगापूरच्या अनुभवांबद्दल सांगायला सुरुवात केली. तिचा मोबाईल परत एकदा वाजला. तिने त्याकडे पाहिलं आणि मोबाईल सायलेंटवर टाकला. काही अर्जंट असेल तर तू कॉल घेऊ शकतेस, आजोबा म्हणाले. काही अर्जंट नाहीये आजोबा, मी नंतर बोलेन, डिनर झाल्यानंतर, माया बोलली. त्यानंतर देखील तिला बरेच कॉल्स आले, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. बॉस, तुम्हाला यावेळी डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, एक स्टाफ पळत डायनिंग टेबलकडे येत म्हणाला. सगळ्यांची नजर त्याच्याकडे वळली. काय झालं? काय पाहिजे तुला? मीतने विचारलं. काही नाही, कुणीतरी अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या गेटवर अर्धा तासापासून गोंधळ घालत आहे, तो म्हणाला. आम्ही कितीही नाही म्हणलं तरी ऐकत नाहीये, तो पुढे बोलला. हे ऐकून मात्र मायाच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या गोष्टीची तिला भीती होती तेच झालं की काय असं तिला वाटलं. काय काय म्हणत आहे ती व्यक्ती? मीत त्याच्या खुर्चीवरून उठत म्हणाला. त्याला उठलेलं पाहून माया देखील खुर्चीवरून उठली. त्या माया मॅमच्या काकू आहेत असं म्हणत आहेत, तो स्टाफ बोलला. बऱ्याच वेळापासून मायाला तिच्या काकूंचा कॉल येत होता. नेहमीप्रमाणे पैसे मागण्यासाठी कॉल केला असेल असा विचार करून तिने डिनर झाल्यानंतर बघता येईल म्हणून त्या गोष्टीला इग्नोर केलं होतं. पण ती आता चक्क राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर आली आहे आणि ते पण इतक्या रात्री. हे कानावर पडताच तिला थोडी भीती वाटली. तिने गोंधळ घातला आहे हे जेव्हा स्टाफ मेंबरनी सांगितलं तेव्हा ती आतमध्ये येऊन आणखी काय तमाशा घालेल असं तिला वाटायला लागलं. काकू बाहेर आली आहे हे कळताच माया लगबगीने बंगल्याच्या एंट्रन्सकडे निघाली. मीत देखील तिच्या पाठोपाठ गेला. माया, तू तुझा मोबाईल नंबर बदलला आहेस का? तिला बाहेर आलेलं पाहताच तिची काकू म्हणाली. मी किती वेळापासून तुला कॉल करत होते. गेल्या 2 महिन्यांपासून मी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते, पण तुझा काहीच पत्ता नव्हता. मला तुझी खूप काळजी वाटत होती, काकू पुढे म्हणाली. तिने खोटं खोटं डोळ्यात अश्रू आणले. ते ओळखायला मायाला एकही सेकंद लागला नाही. मीत आणि माया सिंगापूरवरून आले आहेत हे मायाच्या काकूला सोशल मीडियावरून कळलं होतं. एअरपोर्टवरचे त्या दोघांचे फोटोज पाहून ती डायरेक्ट मायाला भेटण्यासाठी राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर आली होती. काय पाहिजे तुला?
तू इथे काय करत आहेस? मायाने रागातच विचारलं. ती तिच्या काकूला चांगलंच ओळखत होती. ती जेव्हा कधी मायाला कॉन्टॅक्ट करत असे तेव्हा पैसे मागण्यासाठी करत असे. असं काय म्हणतेस? मी नेहमी तुला काहीतरी मागण्यासाठीच येते का? केविलवाण्या स्वरात तिने बोलायचा प्रयत्न केला. त्या दोघी काय बोलत आहेत हे मीत ऐकत होता. मायाची काकू कशी आहे हे मायाने त्याला सांगितलं होतंच. त्यामुळे ही बाई पक्क काहीतरी ढोंग करत आहे हे त्याला देखील लक्षात येत होतं. हो, तू नेहमी काहीतरी मागण्यासाठीच माझ्याकडे येतेस. मायाने तिला सडेतोड उत्तर दिलं. स्ट्रॉंग वुमन. जर खरंच तिला तिच्या काकूंसारख्या, राज आणि राखीसारख्या लोकांना तोंड द्यायचं असेल तर तिला स्ट्रॉंग वुमन बनणं गरजेचं होतं. तिला खात्री होती की मी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे तिच्या बोलण्यात आत्मविश्वास वाटत होता. तू आता इथून जा, आपण उद्या भेटू. कडकपणे बोलत माया मागे वळली आणि बंगल्याच्या आतमध्ये जाऊ लागली. माया तिला या शब्दात बोलू शकेल याची काकूने कधी कल्पना देखील केली नव्हती. दुःखी, कष्टी आणि भोळी अशा मायाला ती ओळखत होती आणि इतकं परिवर्तन झालेल्या मायाला पाहून ती थोडी बिथरली. माया, तू आता इतकी मोठी आणि श्रीमंत झाली आहेस म्हणून आपल्या काकूला विसरतेस का? इतक्या रात्री मला रस्त्यावर झोपायला सोडणं तुला योग्य वाटतं का? मी तुझ्या कुटुंबाचा भाग आहे, नाही का? काकू देखील मागे हटायला तयार नव्हती. इतक्यात आजोबा आणि भूमिका देखील बंगल्याच्या एंट्रन्सकडे आले. आपली काकू कशी आहे हे मायाने मीतला सांगितलं होतं, पण आजोबांना याची कल्पना नव्हती. राजाध्यक्षांच्या इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये माझ्यासारख्या बिचाऱ्या बाईला एक रात्र राहण्यासाठी एक खोली देखील नाहीये का? माया तिच्या कुठल्याही शब्दांनी पिघळत नाहीये हे पाहून तिने थेट राजाध्यक्षांच्या इब्रतीवर संशय घेतला. कुणीतरी वृद्ध माणूस काय झाला आहे हे पाहण्यासाठी आला आहे हे पाहून तिने आणखी केविलवाणा चेहरा केला. मी तुझी काकू आहे माया, तिने मोठ्याने हंबरडा फोडला. ही बाई किती ओव्हर ॲक्टिंग करत आहे हे मायाला दिसत होतं. ज्या बाईने मायाला घराबाहेर काढलं, ज्यावेळी मायाला आधाराची गरज होती त्यावेळी तिने मायाला एकटं सोडलं. ज्या वाढत्या वयामध्ये मायाला चांगल्या आहाराची गरज होती तेव्हा उपाशी ठेवलं. अशा या बाईला कशासाठी घरात घ्यायचं असं मायाला वाटलं. आता भूतकाळातील या सगळ्या वाईट आणि वेदनादायक आठवणींपासून दूर राहायच्या प्रयत्नात असलेल्या मायाच्या आयुष्यात या काकूची एंट्री झाली होती. त्यामुळे माया डिस्टर्ब होणं साहजिकच होतं. काय करू द्यात बॉस, तिचा गोंधळ आता वाढत आहे हे पाहून सेक्युरिटी गार्डने विचारलं. त्यांना इथून पाठवून द्या. माया मागे न वळताच बोलली. मला या बाईंना आत्ता भेटायचं नाहीये, मी त्यांना नंतर भेटेन. माया पुढे बोलली. लग्न झाल्यापासून किती बदललीस माया तू. काकूने परत मोठ्याने रडायला सुरुवात केली. काका घरी आलेल्या पाहुण्यांना असं परत पाठवतात का? हीच राजाध्यक्षांची रीत आहे काय? माया तिचं काही ऐकत नाहीये हे बघून आजोबांना उद्देशून काकू बोलली. ही बाई मायाची काकू आहे आणि आतमध्ये आल्याशिवाय ती शांत बसणार नाही हे आजोबांना कळून चुकलं आणि अशा वेळी तिला परत पाठवलं तर मीडियामध्ये जाऊन
राजाध्यक्ष परिवाराची बदनामी करायला ती मागे पुढे पाहणार नाही असं त्यांना वाटलं. राजाध्यक्ष परिवाराबद्दल काही कॉन्ट्रोव्हर्शियल न्यूज असेल तर कुठल्याही न्यूज चॅनलने ती न्यूज विकत घेतली असती आणि त्यांना त्यातून भरपूर TRP भेटणार होता. सदा, गेट उघड, आजोबा सेक्युरिटी गार्डला उद्देशून म्हणाले. मीत आणि माया आजच सिंगापूरच्या ट्रिपवरून आले होते आणि मायाबद्दल किंवा राजाध्यक्ष परिवाराबद्दल काही चुकीची माहिती सोशल मीडियावर किंवा न्यूजमध्ये पसरली तर त्यांचं जे काही जुळून येत आहे ते देखील जुळणार नाही असा विचार आजोबांनी केला. दादू, प्लीज अशी काही चूक करू नका. मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगते, माया आजोबांकडे जात म्हणाली. सेक्युरिटी गार्ड गेट उघडणार इतक्यात मायाच्या या वाक्याने ते देखील जागच्या जागी थांबले. आजोबांच्या कन्फर्मेशनसाठी ते वाट पाहत होते. दादू, तुम्ही थोडं बाजूला येता का? काही बोलायचं आहे तुमच्यासोबत, मीत आजोबांना सौम्यपणे म्हणाला. सदा, उघड, आजोबा कडक शब्दात म्हणाले. जणू काही त्यांचा शब्द फायनल होता. बॉसच्या आदेशापुढे कुणाचं काही चालणार होतं का? सेक्युरिटी गार्डनी गेट उघडलं. काकू आतमध्ये आली. आजोबांचा हा निर्णय मायाला पटला नाही. मायाच्या चेहऱ्यावर काकूला घरात घेतलेलं टेन्शन आजोबांना दिसलं. मायाला नंतर समजावून सांगता येईल हा विचार आजोबांनी केला. तू माझ्यासोबत असं का वागलीस माया, आणि माझ्यावर ओरडायची तुझी हिंमत कशी झाली? लिव्हिंग रूममध्ये जात मायाच्या शेजारून चालत असताना काकू पुटपुटली. खबरदार इथे काही तमाशा केलंस तर उद्या सकाळी उठल्या उठल्या इथून निघून जायचं. माया देखील रागात तिला म्हणाली. ते तर हे काकाच सांगतील, कुर्सीतपणे हसत काकू बोलली. सर्वजण लिव्हिंग रूममध्ये आले. माया रागारागाने लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून बेडरूममध्ये जाण्यासाठी निघाली. मीतने तिच्याकडे पाहिलं आणि लगबगीने तो तिच्या मागे गेला. माया, थांब. माया पायऱ्या चढत असताना खाली थांबून त्याने मायाला आवाज दिला. आपलं अजून डिनर पूर्ण झालं नाहीये, पूर्ण जेवण करून जा. तिला समजावायच्या सुरात मीत म्हणाला. मी जेवण कशी करू शकते मीत? ती बाई, त्या बाईला आपण आतमध्ये घ्यायला नको होतं मीत. माया त्याच ठिकाणी पायऱ्यावर थांबली आणि मीतला म्हणाली. तिच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, ट्रक भरून प्रॉब्लेम्स. ती नक्कीच आपल्या सगळ्यांना अडचणींमध्ये आणेल. माया रडकुंडीला येऊन बोलली. मीत पायऱ्या चढून मायाजवळ गेला. शांत हो माया. मायाचा हात हातात घेत तो बोलला. डोळे बंद कर आणि एक दीर्घ श्वास घे. माया जोरजोरात श्वास घेत आहे हे लक्षात आल्यावर तो म्हणाला. मायाला राग येणं साहजिक होतं. आधी मायाला शांत करणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. मायाने डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिची दुष्ट काकू सध्या या घरामध्ये तिच्या सोबत आहे हा विचार डोक्यात येऊन तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिची काकू यावेळी तिच्यासोबत असणं ही कल्पनाच तिच्यासाठी कुठल्या तरी हॉरर सिनेमाच्या सीनसारखी भयानक होती. हे सगळे विचार डोक्यामधून काढून टाकून डोकं शांत करायचा पूर्ण प्रयत्न तिने केला. मीतच्या थंडगार हाताच्या स्पर्शाने तिला छान वाटलं. तुझा माझ्यावर विश्वास आहे? मीतने विचारलं. हा काही विचारायचा प्रश्न आहे का मीत? माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माया क्षणाचाही विलंब न करता बोलली, पण मी हा विषय तुझ्यावर विश्वास असण्याचा नाहीये. तुला माहितीच आहे या बाईने संपूर्ण आयुष्यात मला किती त्रास दिला आहे. माया बोलत होती. आणि या बाईच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स मला राजाध्यक्षांच्या घरापर्यंत येऊ द्यायचे नाहीयेत. तू आणि दादू माझ्यासोबत इतके छान राहता, पण केवळ या बाईमुळे आपल्यामध्ये काही गैरसमज व्हायला नको असं मला वाटतं. माया थोडं शांत होत म्हणाली. मायाला माहिती होतं की या परिस्थितीमध्ये तिला शांत डोक्याने विचार करायचा आहे. त्या बाईला इथून आणि स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकायची तिची भरपूर इच्छा आहे. माया, मी समजू शकतो, पण सध्या आपण डिनर पूर्ण करून घेऊयात. उद्या सकाळी त्या बाईचं काय करायचं यावर निर्णय घेऊयात. मी तिला शांतपणे आणि प्रेमाने समजावत म्हणाला. मीच्या शब्दांनी मायाला थोडा धीर आला. ठीक आहे मीत, तू म्हणत आहेस म्हणून मी ऐकत आहे, माया बोलली. पायऱ्यावरच थांबून ते बोलत होते. माझे प्रिय लव्हिंग बर्ड्स, येत आहात ना डिनर कंप्लीट करायला? भूमिका पायऱ्यांजवळ येत मिश्किलपणे हसत म्हणाली. वातावरण थोडं लाईट करायचा तिचा प्रयत्न होता. तिच्या या वाक्याने मीत आणि माया भानावर आले. मीतने मायाचा हात त्याच्या हातातून सोडला. दोघे डिनर करण्यासाठी पायऱ्या उतरून खाली आले. रोझी, यांची गेस्ट रूम मध्ये व्यवस्था कर आणि काय पाहिजे काय नको ते पहा, आजोबा रोझीला बोलले. काकूची व्यवस्था गेस्ट रूम मध्ये करण्यासाठी सांगितलं. बाकी तुमच्यासोबत उद्या चर्चा करू. काकूंकडे पाहून आजोबा म्हणाले आणि राहिलेलं डिनर करण्यासाठी डायनिंग टेबलकडे निघाले. रोझी मायाच्या काकूंना घेऊन गेस्ट रूमकडे गेली आणि त्यांची डिनरची आणि राहण्याची व्यवस्था केली. या रूममध्ये तुम्ही राहू शकता. काही लागलं तर तुम्ही इंटरकॉमवर कॉल करू शकता. त्यांना गेस्ट रूम दाखवत रोझी म्हणाली आणि तिथून निघून गेली. किती मोठी आणि छान रूम आहे. याचा बंगला देखील किती मोठा आहे. मायाला काहीच अक्कल नाही. इतका श्रीमंत मुलगा भेटला आहे तरी पण तिला याचा काही फायदा घेता येत नाही. काकू स्वतःशीच पुटपुटली. माया, मीत, आजोबा आणि भूमिका परत डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी उर्वरित डिनर करायला सुरुवात केली. यावेळी जेवताना कुणी काही बोललं नाही. त्यांनी शांतपणे जेवण केलं. मला माझ्या रूमपर्यंत कोण घेऊन जाईल? मायाकडे पाहत आजोबा बोलले. मायाने त्यांना त्यांच्या रूमपर्यंत सोडावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांना मायासोबत एकांतात काहीतरी बोलायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरची बेचैनी त्यांना दिसत होती. माया, येशील तू? त्यांनी मायाला विचारलं. मायाने होकारार्थी मान हलवली. माया त्यांना व्हीलचेअरवरून त्यांच्या बेडरूमकडे घेऊन निघाली. ठीक आहे, गुड नाईट. आजोबांनी सगळ्यांचा निरोप घेतला. आजोबांना घेऊन माया त्यांच्या बेडरूममध्ये गेली. माया बेटा, या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाहीये. त्यामुळे सगळ्यात आधी तुझी काकू इथे आली आहे म्हणून अवघडून जाऊ नकोस. रूममध्ये पोहोचल्यावर आजोबा म्हणाले, मी तुला चांगलं ओळखतो बेटा. जर तू एखाद्या व्यक्तीबद्दल असं मत व्यक्त करत असशील तर नक्कीच त्या व्यक्तीमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम असेल यात शंका नाहीये. पण मला इतकंच वाटतं की त्या व्यक्तीला सध्या घरात घेतल्याने जितका धोका होता
त्यापेक्षा जास्ती धोका तिला इथून बाहेर पाठवण्यामध्ये होता. आजोबा बोलत होते, आपण या गोष्टीवर चर्चा करू आणि कायमसाठी काय उपाय करता येईल ते पाहू, म्हणजे पुन्हा आयुष्यभर तुला तिचा काही व्यत्यय होणार नाही. आजोबांनी मायाला शब्द दिला, माया, आता तू काही बोलत आणि स्पष्टीकरण देत बसू नकोस. आजच ट्रिपवरून आणि प्रवास करून आली आहेस. जा, शांतपणे झोप. आपण उद्या बोलू. माया काहीतरी बोलणार इतक्यात आजोबा परत बोलायला लागले. मायाला आजोबांचं म्हणणं पटत होतं. मीतने आणि आजोबांनी ही परिस्थिती किती व्यवस्थित आणि शांतपणे हँडल केली हे पाहून मायाला छान वाटलं. मनावर असलेलं ओझं उतरल्यासारखं तिला वाटलं. थँक्यू दादू, गुड नाईट. तिने आजोबांचा निरोप घेतला आणि बेडरूमकडे निघाली. मीत बेडरूममध्ये झोपायला जाण्याआधी स्टडी रूममध्ये गेला. इतक्यात त्याला मयंकचा कॉल आला. समीक्षा राऊतच्या पार्टीमध्ये तो त्याच्यासोबत कसा वागला होता हे त्याला आठवलं. मयंकला आता काय बोलावं आणि तेही यावेळी, असं त्याला वाटत होतं. त्याने त्याचा कॉल इग्नोर केला आणि ऑफिसचं काहीतरी काम करू लागला. काही वेळाने लॅपटॉप बंद करून बेडरूमकडे जाणार इतक्यात परत त्याचा फोन वाजू लागला. काहीतरी अर्जंट असल्याशिवाय हा कॉल करणार नाही असं मीतला वाटलं. त्याने त्याचा कॉल उचलला. हॅलो मिस्टर राजाध्यक्ष. मीतने कॉल उचलल्यावर मयंक बोलू लागला. हॅलो, इतकं काय अर्जंट आहे की उद्या सकाळपर्यंत वाट पाहू शकत नाही? मीत म्हणाला. मला कल्पना आहे की ही योग्य वेळ नाहीये तुम्हाला कॉल करायची, पण ही गोष्ट इतकी अर्जंट आहे की मला वाटलं तुमच्या कानावर घालावी. मयंक बोलला. तुमच्या कंपनीची लीडिंग मॉडेल आणि ब्रँड ॲम्बॅसेडर सोनिया हिच्याबद्दल काही गोष्टी कळल्या आहेत. तिचे बरेच स्कॅन्डल्स आणि अफेअर्स 1-2 दिवसात बाहेर येणार अशी शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कंपनीला धोका होऊ शकतो. मयंक बोलत होता. मला आतली बातमी ही देखील कळली आहे की लाईफस्टाईल इंडस्ट्रीजमधले इन्व्हेस्टर तिची न्यूज बाहेर यायच्या आधी त्यांची लाईफस्टाईल इंडस्ट्रीजमधली इन्व्हेस्टमेंट काढून घेणार आहेत. तुमच्या कानावर ही बातमी घालावी असं मला वाटलं. मयंकने सांगितलं. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचे मॉडेल आणि ब्रँड ॲम्बॅसेडर अशा काही गैरवर्तनात सापडतील अशी ही पहिलीच घटना होती. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.